नमस्कार. अच्छा, घरात पडलेल्या फ्यूज बल्बचं काय करायचं? आज आपण बघूया की याच टाकाऊ वस्तूमधून कितीतरी सुंदर कलाकृती तयार होते. चला, कचऱ्यातून काहीतरी कमाल करूया. आपल्या प्रत्येकाच्या घरी एक ना एक तरी फ्यूज झालेला बल्ब असतोच. आणि आपलं पहिलं काम काय असतं? उचला आणि टाकला कचऱ्याच्या डब्यात, बरोबर ना? पण आज जरा थांबा, फेकू नका. कारण आजचं हे सगळं पाहिल्यानंतर मला खात्री आहे की परत कधीच फ्यूज बल्बला कचरा म्हणून बघणार नाही. उलट त्यात एक नवी क्रिएटिव्ह संधी दिसेल. तर मग चला सुरू करूया हा सर्जनशील प्रवास. बघूया तरी की एका टाकाऊ बल्बमधून आपण काय नवीन आणि कमाल घडवू शकतो. अच्छा, आपण हे जे करतोय ना, त्याला एक भारी शब्द आहे, अपसायकलिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर टाकाऊ वस्तूंना फेकून न देता त्यांना अजून सुंदर, अजून मौल्यवान बनवणं. आणि हो, हे आपल्या पर्यावरणासाठी तर खूपच चांगलं आहे. ठीक आहे, मग आता कामाला लागायचं ना? पण थांबा. अनेकांना वाटत असेल की यासाठी खूप काहीतरी वेगळंच सामान लागेल. तर तसं अजिबात नाहीये. आपल्याला काय काय लागणार आहे? तर बघा, एक फ्यूज बल्ब, मग तो काचेचा असो किंवा LED, थोडा कापूस, फेविकॉल, कात्री आणि काही रंगांचे कागद, जसे की पांढरा, गुलाबी, काळा, हिरवा. वॉटर कलर असेल तर उत्तमच. हे सगळं सामान आपल्या घरात अगदी सहज सापडतं, खरं ना? चला, सगळं साहित्य जमलंय. आता सुरू होते खरी मजा. आता आपण बघणार आहोत की या साध्या सोप्या वस्तूंमधून एक गोंडस छोटा ससा कसा तयार करायचा, स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप, सशाचं शरीर बनवणं. काय करायचं? एक फ्यूज बल्ब घ्यायचा, त्यावर सगळीकडे व्यवस्थित फेविकॉल लावायचा आणि मग कापसाचा एक पातळ थर हळूवारपणे त्यावर गुंडाळायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे अजिबात घाई करायची नाही. काम जितकं हळू आणि नीट कराल तितकं फिनिशिंग चांगलं येईल. ओके, शरीर तर तयार झालं. आता वेळ आहे त्याचे हातपाय आणि शेपटी बनवायची. हातांसाठी पांढऱ्या कागदाच्या 2 सारख्या पट्ट्या कापा. पायांसाठी थोड्या मोठ्या पट्ट्या घ्या. त्यांना थोडा आकार द्या आणि हो, बोटं दिसण्यासाठी टोकांना छोटे छोटे काप द्यायला विसरू नका. आणि शेपटी? त्यासाठी तर फक्त कापसाचा एक छोटासा मऊ गोळा बनवायचा आहे. झालं. आता येतोय महत्वाचा भाग, सशाचे कान. सशाची खरी ओळख तर त्याचे कानच असतात, नाही का? तर पांढऱ्या कागदावर कानाचा आकार कापायचा, त्यावर गोंद लावून कापूस चिकटवायचा आणि कागदात दुमडून घ्यायचा. आणि मग गुलाबी कागदाचा एक छोटा आकार कापून कानाच्या आतल्या बाजूला चिकटवायचा. बघा, कान लावल्यावर त्याचा लुकच बदलून जाईल. तर आतापर्यंत आपण सगळे भाग वेगवेगळे बनवून घेतलेत. आता ती वेळ आली आहे जेव्हा आपण हे सगळे भाग एकत्र जोडू आणि या निर्जीव वस्तूंमध्ये जणू काही प्राण फुंकू. तर एकदा चेक करूया. हात तयार आहेत, पाय तयार आहेत, कान पण तयार आहेत आणि शेपटी सुद्धा. म्हणजे सगळे अवयव रेडी आहेत. आता फक्त त्यांना त्यांच्या योग्य जागी जोडायचं काम बाकी आहे. आणि आता येतोय तो क्षण. सगळ्यात आधी बल्बच्या वरच्या बाजूला कान चिकटवा. मग दोन्ही बाजूंना हात लावा. खालच्या बाजूला समोर पाय चिकटवा. आणि सगळ्यात शेवटी मागे ती छोटीशी गोंडस शेपटी. बघा, आपला ससा आता हळूहळू आकार घेऊ लागलाय. शरीर तर पूर्ण झालं, पण अजून काहीतरी कमी आहे. हो, त्याचा चेहरा. कारण चेहऱ्यामुळेच तर त्याला एक पर्सनॅलिटी मिळेल. चला तर मग आता याच्या चेहऱ्यावर एक गोडसं हास्य आणूया. चेहरा बनवणं खूप सोपं आहे. डोळ्यांसाठी काळा कागद किंवा पेंट वापरा. नाकासाठी एक छोटासा त्रिकोण काढा. मिशांसाठी काही बारीक रेषा ओढा. आणि हो, लाल रंगाने एक हसणारं तोंड काढायला अजिबात विसरू नका. ह्याच लहानसहान गोष्टींमुळे तो अगदी खरखुरा वाटू लागतो. आणि बघा, आपला गोंडस मऊ मऊ ससा तयार आहे. किती छान दिसतोय ना? पण तो एकटा आहे, त्याला एकटा एकटा वाटेल. चला, त्याच्यासाठी त्याचा आवडता पदार्थ बनवूया. सशांना काय आवडतं? गाजर. तर आपण एक छोटंसं गाजर बनवू. लाल कागदाचा एक शंकू म्हणजे कोन बनवून चिकटवा. त्यात थोडासा कापूस भरा म्हणजे ते फुगीर दिसेल. आणि वर हिरव्या कागदाची पानं लावा. बस, झालं आपलं गाजर तयार. ज्यांनी हे पहिल्यांदा बनवलं होतं ना, त्या स्वतः इतक्या आश्चर्यचकित झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, मला विश्वासच बसत नव्हता की इतका सुंदर ससा तयार होईल. आणि हे खरं आहे, कधीकधी इतक्या साध्या गोष्टीतून जो आनंद मिळतो ना, तो खूप मोठा असतो. आणि याचंच तर सगळं सौंदर्य आहे. घरातल्या अगदी रोजच्या साध्या वस्तूंमधून एक अशी अनमोल कलाकृती तयार झालीय. हा फक्त एक खेळण्यातला ससा नाहीये, तर आपल्या क्रिएटिव्हिटीचं, आपल्या कल्पनाशक्तीचं एक छोटंसं प्रतीक आहे. तर मग आता हा विचार करूया की आपल्या घरातली पुढची टाकाऊ वस्तू कोणती असेल, जिला आपण असंच एक नवीन सुंदर रूप देऊ शकतो. आहे ना विचार करण्यासारखा प्रश्न?